दिसतंय राइट? ठीक आहे. थोडंसं रिव्ह्यू करूया लास्ट लेक्चरला काय शिकलो आपण ते राइट? सो काही नाही पहिल्या दिवशी आपण इंट्रोडक्शन पाहिलं, की सुरुवात आपण लेक्चरची अशी केलेली, की येस तुम्हाला व्हॉट इस मीन बाय J2EE याचा अर्थ समजून सांगितलं किंवा J2EE किंवा J2SC किंवा J2ME राइट? असं आहे. हे सांगत असताना J2EE ची डेव्हलपमेंट आता थर्ड पार्टीकडे दिली गेलेली आहे, राइट? सो दॅट इज इक्लिप्स फाउंडेशन. त्यामुळे त्याला जकार्ता ईई असं म्हणतात, राइट? सो हेही आपण कव्हर केलं. सो दीज आर पॉइंटर्स, राइट? की आपण हा आपला आय गेस पहिला दिवस असेल, राइट? किंवा दुसरा दिवस असेल, राइट? आपण डे 1 ला आय गेस फुल स्टॅकचा रोड मॅप कव्हर केलं होतं. सो रोड मॅप फॉर फुल स्टॅक डेव्हलपमेंट. ओके. सो लाइक दिस. नंतर आय गेस आपण हे पाहिलेलं व्हॉट इज J2EE वगैरे आणि देन वी हॅव सीन सगळ्यात मेजर टॉपिक व्हॉट इज ए जार. सो जार काय आहे? सो व्हॉट इज ए जार? येस. सो जारमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट हा शिकला, की व्हॉट इज ए जार, राइट? जार म्हणजे काय? हाऊ टू प्रिपेअर ए जार हे बरोबर? येस. आणि हाऊ टू इंजेक्ट अल्सो पण पाहिलं आपण बिल्ड पाथ, क्लास पाथमध्ये आणि जरी तुम्ही विसरला असाल तर टेन्शन नका घेऊ. आपल्याला अख्खं जे असंच करायचं आहे, राइट? त्यावेळेस तुम्हाला हाऊ टू इंजेक्ट ए जार इंटू ए जावा ॲप्लिकेशन. ओके. सो इंजेक्ट तीच जार केली जाते ज्याच्यात मेन नसते एवढं डोक्यात ठेवा. मी मेनवालीच केली कारण मला दुसरी बनवायला वेळ नव्हता घालवायचा म्हणून. त्यामुळे मी तीच करून दाखवली फक्त, राइट? पण मोस्टली जी इंजेक्ट करता ती ही फक्त लायब्ररी जार असते तुम्ही वापरावी म्हणून. कळतंय ना? त्यातली फंक्शन, क्लासेस कळतंय ना? म्हणजे मी Aचा ऑब्जेक्ट बनवावा आणि ओबी डॉट डिस्प्ले करावं हे पर्पज. मग त्यात मेनची काय गरज आहे ना? जसं मी JDBCमध्ये कनेक्शनचा ऑब्जेक्ट बनवेन ना, कनेक्शनचा ऑब्जेक्ट बनवेन. काय बरोबर ना? आणि काय करेन रे? येस. कॉन डॉट काय कॉल करेन? कनेक्ट कॉल करेन. तुम्हाला इथं मेनची गरज आहे का नाहीये? जे कनेक्शन क्लास एका जारमध्ये असणार ती जार मला हवी आहे कारण त्यात कनेक्शनचं लॉजिक. कळतंय? सो हाऊ टू प्रिपेअर अ जार त्यात पण 2 प्रकार पाहिले माहिती आपण कोणते? एक कोणती? नॉर्मल जार राइट, ज्याला तुम्ही इंजेक्टेबल जार असं म्हणलं आणि एक कोणती ज्याच्यात मेन असतं ती त्याला काय म्हणतो आपण? त्याला इंजेक्ट वगैरे नसतं करायचं. त्या जारला रन करायचं असतं. म्हणजे ती पर्पजनीच बनवली असती, की ती जार तुम्ही मित्राला द्याल, मित्राकडे जेडीके आहे हे अझ्युम कराल आणि तो रन करेल. म्हणजे पूर्वीच्या काळी जर मला एखादं माझं ॲप्लिकेशन कोणाशी शेअर करायचं असेल, राइट? एखाद्या हॉटेलसाठी मी ॲप्लिकेशन बनवलं असेल, त्याच्या पैशांचं, प्रॉडक्टचं मॅनेजमेंटसाठीचं किंवा बॅकग्राऊंडला जे तुम्ही रिसोर्सेस मागवता, भाजीपाला, किराणा माल, त्याचं मॅनेजमेंटचं, तर ती जार मला त्याला द्यावी लागायची पेन ड्राईव्हमधून. कॉपी करायला लागायची त्या मशीन. ठीक आहे. सो एक्झिक्युटेबल. सो हे लास्ट 3 लेक्चरचं ओव्हरव्ह्यू होता, की दॅट वी हॅव सीन टिल नाऊ. राइट? थोडं पुढे जायचं मग ओव्हरव्ह्यू. आणि तुम्ही ॲब्सेंट जरी असाल तरी मी आय गेस व्हिडिओ ऑलमोस्ट सगळ्यांना शेअर केलेत. जे कोर जावाला होते ऑलरेडी त्यांना ग्रुपवर टाकलं आणि जे नव्हते त्यांना पर्सनली शेअर केलं. राइट? येस. प्लीज क्लासच्या नंबरवरनं जर WhatsApp आलं तुम्हाला, तर काही हरकत नाही. तुम्ही नुसतं ओके टाइप केलं तरी, राइट? कारण ते आता तेच नंबर ब्लॉक होत नाहीत ज्यांचं किमान कम्युनिकेशन होतंय. ते तुम्ही माझ्याशी क्लासच्या नंबरवर कम्युनिकेट केलं असेल ना, तर मी तुम्हाला मेसेज पाठवू शकतो ब्लॉक झालं तर. अगेन नवीन पॉलिसी आहे, राइट? पण तुम्ही एकदाही रिप्लाय नाही केला त्या नंबरला, तर मी तुम्हाला मेसेज अनब्लॉक होत नाही तोवर पाठवू शकतो. काही नाही, एखादा इम्पोर्टंट पॉइंट क्लासच्या नंबरवरनं जर शेअर झाला, तर तो मिस होईल. दुसरं काय होणार. ठीक आहे? सो सो दॅट इज इम्पोर्टंट नोट. खास करून नवीन मुलं बरं का, त्या मेसेजला काहीतरी ओके, हाय काहीतरी एकदा रिस्पॉन्ड करून ठेवा. म्हणजे ते कम्युनिकेशन बाय डायरेक्शनल आहे असं करा. नाहीतर ते प्रमोशनल समजलं जातं. ठीक आहे?
नंतर मी तुमच्याशी काय शेअर केलं? येस, मी तुमच्याशी हे शेअर केलं, की हे फ्री कोर्सेस आहेत. प्लीज HTML बघून घ्या सवलत सुरू व्हायच्या आधी. लॉजिक बिल्डिंगचा तुमचा जसा वेळ भेटेल तसा हा कोर्स. राइट? देन आय गेस धिस इज लास्ट पॉइंट. सो अझ्युम करू राइट? सो तुम्ही MySQL इन्स्टॉल केलं असेल किंवा Postgres कुठलं तरी एक करा किंवा दोन्ही केले तरी चालतील. राइट? सो काही प्रॉब्लेम नाही ॲज पर युअर नीड. MySQL इन्स्टॉल करताना मला काही WhatsApp आले मुलांना लेटेस्ट जे तुम्ही इन्स्टॉल करताय ना सॉफ्टवेअर, आता माझं वालं व्हर्जन तुम्ही चूज नका करू. तिथं जे लेटेस्ट दिसते ते घेत चला कधी पण, राइट? आता MySQL मध्ये इन्स्टॉलेशन करताना डेव्हलपर ऑप्शन येतच नाही. तुम्हाला सर्व्हर, फुल तर फुल घ्या किंवा सर्व्हर घ्या. तो तिथं जर कन्फ्युजन होत असेल, तर तुम्ही सर्व्हर ऑप्शन घ्या किंवा फुल हा ऑप्शन घेतला. फुलला जरा वेळ लागेल, सर्व्हर घेतला तर कदाचित लवकर होईल. नाही MySQLसाठी फक्त बरं का. मी ज्यावेळेस इन्स्टॉल केलं त्यावेळेस हे ऑप्शन डेव्हलपर ऑप्शन होता, आता नाही येतो राइट. हे ज्यांनी इन्स्टॉलचं ज्यांनी WhatsApp नाही केलं, मग मे बी तुम्ही ते चूज केलं असेल असं अझ्युम. काही बिघडत नाहीये. आज मी MySQL वापरून दाखवतो. तसं जर तुम्हाला घरी वापरता आलं, तर तुमचं इन्स्टॉलेशन ओके झालं. नाही झालं तर अनइन्स्टॉल आणि परत इन्स्टॉल. ओके. मी दाखवलं असतं करून. पण मी का दाखवत नाही? कारण माझे ऑलरेडी स्प्रिंग बूटचे प्रोजेक्ट ऑनगोइंग. सगळ्या सेटिंग्ज मी केलेल्या आहेत. सगळं अनइन्स्टॉल केलं तर सगळं डेटाबेस हे होईल, काय होईल म्हणतात, की सगळे माझे डेटाबेस निघून जातील आणि 1-1, 2-2 नाही ढिगभर डेटाबेसेस आहेत, राइट? इव्हन आय डोंट रिमेंबर नेम्स अल्सो, राइट? आणि त्यामुळे मी अनइन्स्टॉलेशन करून तुम्हाला इन्स्टॉलेशन दाखवत, राइट? किंवा मी तुमचा लॅपटॉप कुणाच तरी घेऊन या त्याच्यावरती करून देतो. ठीक आहे? सो मग ऑलमोस्ट ज्यांचं झालंय त्यांचा रिप्लाय आलाय मला, राइट? त्यामुळे प्रोसिजर इज सेम. विंडोजमध्ये सोपं असतं. ओके, ओके, नेक्स्ट, आय एम डन, फिनिश. पॉझिटिव्ह वाइब्स घ्यायच्या फक्त. कुठे निगेटिव्ह थॉट आणायचा नाही, इन्स्टॉलेशन होऊन जातं. राइट? त्याच्या पुढं काय करायचं ते मी आत्ता सांगतो. ठीक आहे? येस. चलो. मला सांगा मग तुम्ही अझ्युम करतो, हे 2 व्हिडिओ पाहून फ्रायडे, सॅटर्डेमध्ये काय इन्स्टॉल केलं? येस, व्हॉट यू हॅव इन्स्टॉल्ड? जर असा तुम्हाला प्रश्न विचारला, व्हॉट यू हॅव इन्स्टॉल्ड? आय गेस त्या व्हिडिओमध्येही मी बोललो असेल. युजुअली आपण डेटाबेस सॉफ्टवेअर म्हणतो. पण येस, हे सुटेबल आन्सर नाहीये किंवा आता तुम्ही ज्या लेव्हलला आहात, त्या लेव्हलला ते परफेक्ट पण नाहीये, राइट? ओके. सो तुम्ही जे काही इन्स्टॉल केलंय, येस, इट कॅन बी MySQL, ओके. इट कॅन बी PostgreSQL, ओके. त्याचं पॉवरफुल बरं का रे, लोकं नजरअंदाज करायला लागलेत, पण Postgresनी कमबॅक केलाय मोठा. इट इस नाऊ बिकमिंग व्हेरी फेमस स्लोली. म्हणजे MySQL डॉमिनेट करत होतं, पण हळू तुम्हाला Postgresचे YouTubeच व्हिडिओ डेटाबेस वापरताना बघा एवढी पॉवर आहे त्याच्यामध्ये. आता ती प्रोव्हाईड करतोय तेवढे फीचर्स, कॉम्पिटिटिव्ह फीचर्स, राइट? आणि Oracle. ओके. सो सो हे सॉफ्टवेअर तुम्ही इन्स्टॉल केलं, पण ते सॉफ्टवेअर नाही. त्याला आपण काय म्हणतो? डेटाबेस सर्व्हर म्हणतो. ओके. जी काही ती सॉफ्टवेअर म्हणताय ना तुम्ही, ना ती डेटाबेस आहे, ना सॉफ्टवेअर आहे. ती डेटाबेस सर्व्हर आहे. ओके. सो दिस इज द फर्स्ट पॉइंट यू शुड रिमेंबर, की सर आम्ही आत्तापर्यंत काय इन्स्टॉल केलं. आता मला सांगा, तुम्हाला मी जर असा प्रश्न विचारला, कुणाचं सॉफ्टवेअर आहे? कुठनं डाउनलोड केलं MySQL? हे डोक्यात फिट करा. आजच्या कन्सेप्टला महत्वाचं. कुठल्या साइटवरनं इन्स्टॉल केलं? MySQL. Postgresचं कुठल्या साइटवरनं इन्स्टॉल केलं? Postgres. मला सांगा हिरो होंडाचे स्पेअर पार्ट हिरो होंडाच्या साइटवर मिळतील का बजाज? सॉरी हिरो होंडाच्याच साइटवर मिळतील. एक्झॅक्टली. का बरं? येस, कारण ज्यांचं प्रॉडक्ट आहे, त्याच कंपनीमध्ये त्याचे फीचर्स तुम्हाला मिळणार. हा पॉइंट खूप महत्वाचा आहे, राइट आजच्यासाठी. ओके. गुड. नेक्स्ट बघा आता मी काय म्हणतो. सर केलं इन्स्टॉल आम्ही, राइट? सो आता डेटाबेस इन्स्टॉल झालं. ओके. सो धिस इज डेटाबेस. तुम्ही त्याला शोधलं कसं? येस, असं स्क्रोल डाउन केलं. स्क्रोल केल्यावरती तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डरनी जर गेलं, तर तुम्हाला इथे कुठे एमच्या अंडर MySQL भेटेल बरं. ओके. सो MySQL असं टिक केल्यावर तुम्हाला ऑप्शन्स येतील. गो विथ कमांड लाईन ऑप्शन. ओके. सो कमांड लाईन ऑप्शन. ओके. सो दिस इज ऑप्शन. प्लीज थोडंसं लक्ष द्या आता मी
मी इन्स्टॉलेशन करताना पासवर्ड रूट टाकलेला आहे. तुम्ही रूटच टाकला असेल तर व्हेरी गुड. नसेल तर तुम्ही जो पासवर्ड टाकलाय तो टाका. प्लीज MySQL इन्स्टॉल करताना ते व्हिडिओत म्हणलंय तुमचं ॲडमिन नेम पण रूट आहे आणि पासवर्ड पण काय ठेवलाय? रूट ठेवलेला आहे, राइट? मी टाकलाय. तुम्ही पासवर्ड तुमचा जो टाकलाय तो टाका. सो आता इथे मी रूट टाकलाय तर रूट टाइप करतो आणि एंटर. हाच प्रॉम्प्ट येत नाही तोवर तुमचा डेटाबेसला SQL किंवा हा कमांड प्रॉम्प्ट कनेक्ट झाला नाही असं. ओके. सो व्हॉट इस द नेक्स्ट पॉइंट? आता ह्या डेटाबेस सॉफ्टवेअरवरती किंवा ह्या डेटाबेस सर्व्हरवरती काय असणार आहेत? खूप सारे डेटाबेसेस असणार. समजा तुमच्या कंपनीकडे काही प्रोजेक्ट्स आहेत. तुम्ही एखाद्या क्लासचं फीज मॅनेजमेंट करताय. म्हणून तुम्ही एक डेटाबेस बनवलाय, राइट? एखाद्या क्लासचं तुम्ही फीज मॅनेजमेंट करताय टेक्नोकॉम्प अकॅडमीसाठी आणि तुम्ही एक कंपनी आहात. तर तुम्ही ऑब्व्हियसली माझा डेटा ठेवायला काहीतरी बनवालच ना डेटाबेस. ओके. लेट्स से. ओके. सो तुम्ही असा काही डेटाबेस बनवलाय आणि त्या डेटाबेसला नाव दिलंय तुम्ही फीज डी. ओके. फीज डेटाबेस काहीतरी मॅनेजमेंट. मोस्टली तुम्ही चांगलंच नाव द्याल. टेक्नोकॉम्प अकॅडमीचं आहे म्हणून TC_fees_db करा. मी थोडं शॉर्ट फॉर्मवालं नाव वापरतो. तसंच तुमच्याकडे एका हॉस्पिटलचं सुद्धा ॲप्लिकेशन आलंय म्हणून तुम्ही हॉस्पिटलसाठी पण डेटाबेस बनवता, राइट? ओके. हॉस्पिटलसाठी पण तुम्ही एक डेटाबेस बनवताय आणि लेट्स से त्याचं नाव काहीतरी तुम्ही असं देताय सह्याद्री डी. ओके. सो मोस्टली डेटाबेसची नावं ही एंडला डीबी असल्यामुळे रिकॉग्नाइज होतात, की हे डेटाबेस एक कन्व्हेन्शन आहे, रूल नाही. जे ब्रेक केला तरी चालेल. पण येस, अशी डेटाबेसची मोस्टली नावं असतात बरं का. आता मला सांगा, आपण आपल्यासाठी एक डेटाबेस बनवणार. आर यू गेटिंग? आपण आपल्यासाठी एक डेटाबेस बनवणार आहे, जिथं मला डेटा ठेवायचा. ओके. सो दॅट व्हॉट आय एम टीचिंग यू, की आता सर MySQL तर सुरू झालं. मला एक डेटाबेस बनवायचा आहे. सो मी मोस्टली आपल्या बॅच सुरू आहेत ना, बघा आता माझ्याकडे किती डेटाबेस असतील. शो डेटाबेसेस ही कमांड आहे, जी MySQL वरती आता किती डेटाबेसेस ते सांगते. एवढे सारे. ते दिसतं? एवढे डिलीट होतील माझे. माझी काही ॲप्लिकेशन याच्यावर डिपेंडंट आहेत. म्हणजे मला परत कुठलाही प्रोग्राम रन करताना बघावं लागेल, की कुठल्या नावाचा डेटाबेस बनवला. कंटाळा. म्हणून मी तुम्हाला इन्स्टॉलेशन करून दाखवत नाही. रेकॉर्डेड शेअर केलं, राइट? सो एवढे सगळे आहेत, राइट? सो SMSDB, TCDB, PythonDB, राइट? प्रत्येकाच्या अशा. तर आता आपण काय करू, ॲडव्हान्स जावाला मी असं नाव द्यायचं ठरवलं. कळतं ना? AJDB18, AJ आपली बॅच 21 आहे ना, तर आपण 21 नावाचा डेटाबेस. सो व्हॉट आय विल डू, बघा कमांड काय आहे? क्रिएट स्मॉल केसमध्ये लिहिली तरी चालेल बरं का. क्रिएट डेटाबेस AJ AJDB21. ओके. हे नाव लागणार आहे आपलं. सो या नावाचा डेटाबेस तुमचा बनला. आता मला सांगा आपल्या डेटाबेसमध्ये सॉरी डेटाबेस सर्व्हरवरती काय बनवलं तुम्ही? काय बनवलं? व्हॉट इस दिस? हे बनलंय ते काय आहे सांगा बरं? येस, इट्स अ डेटाबेस. कळलं ना? डेटाबेस आहे, राइट? ज्याचं तुम्ही नाव काय ठरवलं? AJDB21. हे पहिलं डोक्यात क्लिअर? सो डेटाबेस सर्व्हरवरती असे खूप सारे काय असणार आहेत रे? येस, खूप सारे काय असणार आहेत? डेटाबेस. एवढं डोक्यात क्लिअर सगळ्यांना हा डाउट? येस, मी थोडंसं नाव द्यायला मला जागा हवी. तर मी आता ही लाईन असं समजा खूप सारे डेटाबेसेस. ओके. येस. जसं मी म्हटलं, की इथं मे बी फीज डीबी असेल. ओके. मे बी इथं एखादा हॉस्पिटल डीबी असेल. हॉस्पिटल किंवा सह्याद्री डीबी आपण नाव ऑर्गनायझेशनचंच देऊ. ओके. सो दिस इज. आता एखाद्या डेटाबेसमध्ये काय असणार आहेत बरं? तुम्ही जर एखाद्या डेटा एखादा प्रोजेक्ट बनवताय, हा तुमचा डेटाबेस आहे, तर तुम्हाला या डेटाबेसमध्ये एंटर करावं लागेल. त्यासाठी आपण काय करतो MySQLमध्ये यूज AJDB21. ओके. किंवा रादर मी शो कमांड करून दाखवतो तुम्हाला. शो डेटाबेसेस करून आपला डेटाबेस बनलाय का नाही. बघा शो डेटाबेसेस केल्यावरती बघा डेटाबेसची नावं सगळी अल्फाबेटिकलच आहेत. पण आपलं नाव आता दिसायला लागलं जे मगाशी दिसत. मगाशी तुम्ही बघितलं AJDB20 पर्यंतच होतं. तर आता आपल्याला काय दिसतंय AJDB21, राइट? सो आता मला त्याच्यात एंटर करायचंय. बघा, एंटर करायला कमांड काय बघा, यूज AJDB21. ओके. तो म्हणतो डेटाबेस इज चेंज्ड. आता इथं तुम्ही जी काही क्वेरी लिहाल, ती क्वेरी डायरेक्टली कुठल्या डेटाबेसवर ॲप्लाय होणार आहे? AJDB.
म्हणजे डेटाबेस सर्व्हरवरती नीट ऐका मी काय म्हणतोय. राइट. दिस इज अ स्टोरी. डेटाबेस सर्व्हरवरती यू हॅव 3 डेटाबेसेस. आता तुमचा कमांड प्रॉम्प्ट यूज कमांड वापरल्यामुळे कुणाशी कम्युनिकेट करणार आहे? एजेडीबी. त्यामुळे जी काही क्वेरी फायर कराल, त्या सर्व क्वेरी AJDB21 या डेटाबेसवरती फायर. ओके. सो आता ह्याच्यामध्ये मला एक टेबल क्रिएट करायचं. व्हॉट आय वांट टू क्रिएट अ टेबल. व्हॉट इज अ कमांड टू क्रिएट टेबल? आय गेस मी सगळं कॉपी करायला पाहिजे का? परत एकदा हे कॅपिटल मी तुमचं लक्ष त्याच्याकडे जावं म्हणून केलंय. अदरवाईज क्वेरीज आर केस इनसेन्सिटिव्ह. डेटा इज सेन्सिटिव्ह. एसक्यूएलमध्ये क्वेरी लिहायला तुम्ही हे कॅपिटल लिहा, स्मॉल लिहा, डझंट मॅटर. सो क्वेरीज आर केस इनसेन्सिटिव्ह. पण डेटा तुमचा जो असतो, सचिन नाव कॅपिटल लिहिलं का स्मॉल लिहिलं मात्र ते सेन्सिटिव्ह आहे, राईट? त्यामुळे यूज कमांड कॅपिटल लिहा, स्मॉल लिहा, त्याशी काही तुम्हाला प्रॉब्लेम नाही, राईट? नेक्स्ट आता टेबल बनवायचं. सो व्हॉट आय विल डू? टेबल कसा बनवतो? क्रिएट टेबल. येस. व्हॉट इज अ टेबल नेम? स्टुडंट. ओके. येस. नेक्स्ट. आता टेबल बनवताना तुमच्या टेबलला किती कॉलम असणार आहे? येस. किती कॉलम असणार आहेत? येस. रोल नंबर असेल म्हणून तुम्ही RNO म्हणाल, इंट म्हणाल आणि प्रायमरी की हा कीवर्ड वापराल. हा का लागतो बरं? कुठलाही टेबल बनवताना डेटाबेसमध्ये एक तरी कॉलम तुमचा हा काय असला पाहिजे? काय म्हणतो युनिक असला पाहिजे किंवा तुमच्या रेकॉर्डला युनिकली आयडेंटिफाय करणारा असला पाहिजे. म्हणून तुम्ही त्या कॉलमच्या पुढे प्रायमरी की कीवर्ड लिहितात. कळण्यासाठी घ्या. अदरवाईज हा कीवर्ड नाही, हा कन्स्ट्रेंट. प्रायमरी की हा काय आहे? कन्स्ट्रेंट आहे, राइट? ओके. प्रायमरी की हा काय आहे? कन्स्ट्रेंट आहे. ऑल ट्रस्टेड झालं ना? ओके. सो असे किती कन्स्ट्रेंट आहेत डेटाबेसमध्ये? मेनी कन्स्ट्रेंट आहेत. त्यापैकी एक मी वापरला कारण रोल नंबर ह्या कॉलम मधली व्हॅल्यू मला डुप्लिकेट करता येईल. मग मला स्टुडंटचं नाव पण स्टोअर करायचं. सो येस, व्हॉट इज दॅट? varchar 20. सो व्हाय varchar आणि व्हाय 20? येस, कारण स्टुडंटचं नाव मला 20 कॅरेक्टर हवंय आणि माझं नाव स्ट्रिंग टाइपचं असतं म्हणून मी varchar. ओके. मग आता तुम्हाला माहिती आहे, की कॅर पण आहे, varchar पण आहे, टेक्स्ट पण आहे. इंटरव्ह्यूमध्ये विचारलं जाईल, व्हॉट इज मोस्टली टेक्स्टमध्ये नाही, पण ह्या दोघांच्यात डिफरन्स विचारला जातो. कॅर आणि varchar मध्ये डिफरन्स. ओके. सो चला आपण सोपं करू. लय अवघड नको करा. स्टुडंटला नाव असतं, स्ट्रिंग टाइपचं असतं म्हणून varchar आणि जास्तीत जास्त किती कॅरेक्टर अलाउड आहे? 20. 20च्या वर तुम्ही स्टुडंटचं नाव ठेवू शकत नाही. जसं WhatsAppवर तुम्ही त्या Cच्या सगळ्या नोट्स कॉपी करून तुम्ही अशा सगळ्या कॉपी करून तुम्ही कंट्रोल ए, कंट्रोल सी करून स्टेटसला नाही टाकू शकत. कारण तिथे लिमिट एवढेच टेक्स्ट फक्त मी डिस्प्ले करा. तुम्ही घरी जाऊन एक ही फाईल पेस्ट करा. बघा ना अर्धाच मेसेज तुम्हाला दिसेल, राइट? सो दॅट इज कॉल्ड एज varchar 20. And then what? Percentage. Let's say float or double, it's up to 1. पण float is a correct. ओके. सो अशा प्रकारे एक टेबल बनवला. त्याला कॉलमची नावं काय द्यायची हे ठरलं. हा त्याचा डेटा टाइप, हा त्याचा डेटा टाइप, हा ह्या कॉलमचा डेटा टाइप आणि हा कन्स्ट्रेंट अप्लाय. ओके. सो नेक्स्ट आता मला ह्या टेबलमध्ये काही व्हॅल्यू इन्सर्ट करायचे. तर काय क्वेरी आहे? इन्सर्ट इंटू स्टुडंट. कळलं? हे टेबलचं नाव आहे बघा, राइट? त्याच्या पुढे आपण काय लिहितो? व्हॅल्यू. ओके. सो व्हॉट आर दी व्हॅल्यूज? येस, व्हॉट इज रोल नंबर? 101, 101, EEE 60. प्लीज ऑब्झर्व्ह काय करा. varchar म्हणजे स्ट्रिंग जरी असलं तरी डेटाबेसमध्ये डबल कोट नाही. डेटाबेसमध्ये सिंगल कोटेडला काय मानलं जातं? स्ट्रिंग मानलं जातं. ओके. सो असे मी 3 रेकॉर्ड इन्सर्ट करून ठेवतो. तुम्हाला हे शिकवलंय, हे एसक्यूएलच्या बॅचमध्ये शिकवायला ऑलमोस्ट 10 दिवस लागतात बरं का. जे आता मी 5 मिनिटात टाइप केलंय. 10 सेशन्स, 10 दिवस म्हणजे 10 सेशन्स 1-1 तासाचे. ते क्रिएट टेबल कमांडच आय गेस लास्ट बॅचला 7, 8, 9 दिवस झाले. हो, ठीक आहे. 70 अँड देन 80. ओके. सो आता एवढ्या कमांड आहेत तर मी टाइप करत नाही बसत. सो आय विल कॉपी. कमांड प्रॉम्प्ट उघडेन. इकडे आणून फक्त काय करेन? पेस्ट. पेस्ट, एंटर. बघा तो म्हणतोय क्वेरी इज ओके. झिरोज रो आर अफेक्टेड. आता जर मी सिलेक्ट क्वेरी फायर केली, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट,
तर येस, मला एम्प्टी सेट आउटपुट. हो, कारण मी एक पण फक्त टेबल बनवलंय ना, रेकॉर्ड नाही ॲड. आता मी काय करेन? आय विल कॉपी these रेकॉर्ड्स, पेस्ट आणि हे करेन. राइट? सो आता जर मी सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट जर केलं, येस, आय एम गेटिंग माय डेटा. काय ऑब्झर्व्ह केलं तुम्ही सांगा बरं मला इथे? सर, धिस इज अ टेबल. नीट ऐका माझं वाक्य काय आणि हा टेबल तुम्ही आता कशात दाखवायला पाहिजे ऑफिशियली? तुम्ही हा टेबल इथे दाखवायला पाहिजे ना? बसणार नाही मला वाटतं, राइट? आपण थोडासा फॉन्ट लहान. ओके. सो व्हॉट इज इम्पोर्टंट? मला सांगा, असा ॲडव्हान्स जावाच्या डेटाबेसमध्ये किती टेबल असतील हो? येस, हाऊ मेनी टेबल्स? मेनी टेबल्स असू शकतात. कारण प्रोजेक्टमध्ये थोडी ना एकच एंटिटी असते. स्टुडंट आहे, टीचर आहे, ॲडमिनिस्ट्रेशन आहे, राइट? सो तेवढे तुमचे काय असतील? टेबल. तर लक्षात ठेवा, आत्ता स्टुडंट हा एक काय? टेबल. क्लिअर टू एव्हरीवन? येस. म्हणजे सर, आपण जर आत्ताच्या घडीला याला जर मार्क करायला गेलो, राइट? याला जर मार्क करायला गेलो, इट जस्ट ए व्हॉट? टेबल. ओके. ठीक आहे. सो असे किती टेबल असू शकतील सर? मेनी टेबल्स. तुम्ही त्याला असं लिमिट नाही टाकू शकत. वन डेटाबेस कॅन हॅव व्हॉट? मेनी टेबल्स. क्लिअर इथपर्यंत? सो ह्याचा अर्थ डेटाबेसची डेफिनेशन काय झाली? ज्याला तुम्ही कालपर्यंत MySQL म्हणत होता ती राहिलीच नाहीये. डेटाबेस इज व्हॉट? कलेक्शन ऑफ व्हॉट? युअर टेबल्स. राइट? सो आणि ते टेबल तुमच्या प्रोजेक्टशी रिलेटेड पाहिजेत. त्यामुळे येस, आपण त्याला टेबल 2 असं म्हणू, टेबल 3 असं म्हणू. ओके? इट डिपेंड्स. प्लीज, व्हॉट आय हॅव सेड, AJDB काय आहे? डेटाबेस. त्या डेटाबेसमध्ये हे 3 काय आहे? टेबल. हे टेबल कशाशी रिलेटेड? ह्या डेटाबेस. मला सांगा, हॉस्पिटलचा जर डेटाबेस असेल, तर इथे पेशंट टेबल असेल, डॉक्टर टेबल असेल, का इथं स्टुडंट टेबल असेल. कळतं ना? सो इट इज रिलेटेड टू व्हॉट? युअर डेटाबेस. त्यामुळे AJDB हा डेटाबेस आहे. डेटाबेस ज्याच्यावर क्रिएट केलाय ते डेटाबेस सर्व्हर आहे. आणि डेटाबेसमध्ये जे आहेत, म्हणजे डेटाबेसमध्ये जे असतात त्याला टेबल्स म्हणतात आणि टेबलमध्ये जे असतात त्याला काय म्हणतात? रेकॉर्ड्स. बघा, 4 टर्म मी बोलल्या. तुम्हाला कळतंय? एक-एक टर्म, राइट? कारण हे मला कोड करताना सारख्या येणार आहेत बरं का. थोडा फॉन्ट साइज मी हे करतो. ओके. सो डेटाबेस. रादर पहिली टर्म आहे डेटाबेस सर्व्हर, राइट? इट्स अ ॲप्लिकेशन, बरोबर? नंतर तुम्ही कुठली टर्म पाहिली? डेटाबेस. डेटाबेस. ओके. पण इट्स अ प्लेस वेअर यू कॅन स्टोअर अ डेटा. बट डेटा हा कशात स्टोअर्ड असतो? टेबलमध्ये. टेबलला टेबल पण म्हणतात किंवा अजून एक वर्ड आहे रिलेशन म्हणतात. रिलेशनल नाही, रिलेशन म्हणतात. ओके. टेबलमध्ये डेटा ठेवायला तुम्ही काय क्रिएट करता? रेकॉर्ड्स क्रिएट. ओके. रेकॉर्ड्सला पण अजून एक नाव आहे, ज्याला आपण टपल असं. रेकॉर्डला अजून एक म्हणजे 101 ए आणि 60 इट्स अ रेकॉर्ड, or you can say it's a tuple. So what is a database? Yes, it's a collection of what? Collection of what? Related tables. Okay. Yes. What is a table? Yes, again it's a collection of what? Collection of related records. Okay. हा. रिलेटेड म्हणजे मीनिंगफुलच आहे ना, म्हणजे त्याच्या स्टुडंट मला सांगा, इथे मी डॉक्टरचा रेकॉर्ड ॲड करू शकणार नाही ना. मीनिंगफुल रिलेटेड त्याच्याशी रिलेटेड, राइट? आणि रेकॉर्ड इज व्हॉट? इट्स अ कलेक्शन ऑफ व्हॉट? कलेक्शन ऑफ रिलेटेड कॉलम्स. कॉलम्सला अजून एक अर्थ, अजून एक मी कॉलम्स लिहितो मी, पण कॉलम्सला अजून 2 एक शब्द आहेत. कॉलम्स म्हणजेच फील्ड पण असतं. ते बरोबर का? कॉलम्स म्हणजे फील्ड पण असतं आणि इट इज अल्सो कॉल्ड ॲज डेटा आयटम ॲज. ओके. क्लिअर? सो कॉलमचे हे 2 अर्थ आहेत.
ठीक आहे. सो टेक्निकल साइड क्लिअर झाली, की ॲप्लिकेशन बनवायच्या आधी तुमचा डेटाबेस तयार पाहिजे, तर तो तुमचा तयार आहे. राइट? ओके. सो आता इथपर्यंत कुणाला डाउट नाही. सो धिस इज व्हॉट वी कॅन एक्सपेक्ट, की ॲप्लिकेशन सुरू करायच्या आधी तुमचा डेटाबेस रेडी असणार. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस कधी प्रोजेक्टही बनवाल, तर कोड करायच्या आधी तुमचा काय रेडी असला पाहिजे? डेटाबेस. एम्प्टी टेबल का असेना, पण ते पाहिजेत. कारण रजिस्ट्रेशन फॉर्म आल्यावरच ह्याच्यात डेटा येणार आहे. बरोबर? सो धिस इज अ प्री रिक्विजिट आणि हाऊ टू डू दॅट हे मी तुम्हाला दाखवतो. ओके. नाऊ ऑनलाईन इथपर्यंत काही डाउट आहे का? जे मी वर्ड्स वापरले त्याच्यामध्ये कुणाला काही शंका? ओके. सो आता बघा स्टोरी काय आहे. तर हा डेटाबेस आहे आणि या डेटाबेसशी कम्युनिकेट कसं केलं रे मी? एक शेल वापरून, एक माय एसक्यूएलचा कमांड प्रॉम्प्ट वापरून. हा विंडोजचा कमांड प्रॉम्प्ट नाही बरं का. तो नॉर्मली आपण जावाचे प्रोग्राम रन करायला ओपन करतो. तो हा प्रॉम्प्ट नाही. ओके. आधी हे क्लिअर करून घ्या. बघा दोन्ही कमांड प्रॉम्प्ट दिसायला सारखे असले ते नावं वेगळी आहेत. इथं विंडोज आहे आणि इथे MySQL आहे. राइट. सो इथं तुम्ही जावाचे प्रोग्राम कंपाईल आणि रन जसं आपली कालची जार आपल्याला रन करता येईल. राइट. -जार काय केलं होतं myapp.jar. सो आलं कालचं आउटपुट स्टिल अजून एक्झिक्यूट होईल. मी कंपाईल वगैरे पण नाही केलं. इथं एक जार आहे ती मी रन करून बघितली. राइट. सो हा कमांड प्रॉम्प्ट नाहीये. त्यामुळे MySQLचा कमांड प्रॉम्प्ट आहे. सो आत्ता लक्षात ठेवा ह्या ज्या क्वेरीज फायर केलेल्या आहेत, सिलेक्ट म्हणा, इन्सर्ट म्हणा किंवा क्रिएट टेबल म्हणा, यूज म्हणा, हे डायरेक्टली डेटाबेसला फायर करताय तुम्ही कशावरून? या कमांड प्रॉम्प्टवरून. आपण जे शिकतोय. जे-डी-बी-सीमध्ये व्हॉट यू आर गोइंग टू राइट? येस. आम्ही सर एक जावाचं ॲप्लिकेशन बनवणार आहे. राइट. नीट लक्षात. जावाचं ॲप्लिकेशन म्हणजे काय? येस. मला लास्ट बॅचमध्ये एका मुलाने विचारलं, "सर प्रोग्राम म्हणायचं का ॲप्लिकेशन म्हणायचं?" सिंपल. ज्याच्यात मेन आहे तो प्रोग्राम पण आहे आणि ते ॲप्लिकेशन. अवघड नका करू. राइट. कारण तुम्हाला मोबाईल ॲप्लिकेशन आल्यामुळे ॲप्लिकेशन मोबाईलवरचीच वाटतात. असं काही नाही. एनी प्रोग्राम, सीचा कुठलाही प्रोग्राम इज अल्सो ॲप्लिकेशन. राइट. येस सर. नीट ऐका आता हे काय. आता मला सांगा दिस इज जावा ॲप्लिकेशन. राइट. इट्स अ प्रोग्राम आणि या प्रोग्रामला या डेटाबेसशी कम्युनिकेशन परफॉर्म करायचं. व्हॉट आय एम सेइंग? या जावा ॲप्लिकेशनला या डेटाबेसशी काय फॉर्म करायचंय? कम्युनिकेट. जस्ट इमॅजिन करा. इंडिया आहे, पाकिस्तान आहे किंवा रशिया आहे आणि युक्रेन आहे. असं जाऊ शकतात का एकमेकांशी बोलायला डायरेक्ट आत्ताच्या सिच्युएशनला? नाही. कारण ते दोघं एका टेबलावर तेव्हाच येतील, ज्यावेळेस त्याच्यामध्ये कोण असेल? मीडिएटर असेल. हे समजून घ्या. राइट? येस. आय नो इट्स व्हेरी ईझी कन्सेप्ट. पण त्याचा भावार्थ खूप मोठा आहे. राइट? त्यामुळे आपण एवढा वेळ देतोय त्याला. राइट? सो आता मला सांगा जावा कुणी बनवलं? येस, जावा कुणी बनवलं? येस, आता तुम्ही Oracle म्हणाल, पण जावाचा जन्म सन मायक्रोसिस्टम नावाच्या कंपनीने केला. बरोबर? मायक्रोसिस्टम म्हणजे ही हिरो होंडासारखी एक कंपनी. तिला स्वतः मला सांगा ही जे काही पर्सनल इन्फॉर्मेशन या कंपनीच्या व्यतिरिक्त बाहेर कुणाला अलाउड आहे? नाही अलाउड. तुम्ही मोठे क्लास बघितले असेल, जे मोठे प्लॅटफॉर्म आहेत, राइट? की ज्यांच्या नोट्स सुद्धा तुम्ही शेअर केल्या आणि पर्सनल यूजला वापरला, तर त्याच्यावरती केस होऊ शकते. इतकं डॉक्युमेंट ते कॉपीराइट्स करून ठेवलेलं असतं. मला नव्हतं माहीत. मला सौरभ सरांनी सांगितलं. मला म्हणले, "कंपनीचं डॉक्युमेंट आहे, बाहेर कुठंच वापरू नको. राइट? अदरवाईज लीगल ॲक्शन होते." राइट? असं आहे. तर लक्षात ठेवा, म्हणजे काय ह्या कंपनीचा कुठलाच डेटा बाहेर जाणं अशक्य आहे. राइट? हो. डेटाबेस बनवणारे आहे स्वतःचे. MySQLची MySQL कंपनी आहे, Postgresची Postgres आहे, Oracleवाल्यांची Oracle. आता मला सांगा एखाद्या ॲप्लिकेशनला थोडं समजून घ्या. एक प्रोग्राम दुसऱ्या प्रोग्राममध्ये येऊन काहीतरी ॲड करतोय आणि डिलीट करतोय. ह्याला तर व्हायरस म्हणतात. बरोबर विसरून जावा. एक व्हायरस येऊन काय करतोय तुमच्या ॲप्लिकेशन म्हणजे व्हायरस ज्यावेळेस आपल्या सिस्टममध्ये एंटर करतोय, तुमची परमिशन न घेता तो त्याची ॲक्टिव्हिटी करत असतो. समजा मी एक व्हायरस बनवला, ज्याचं नाव आहे डी ड्राईव्हवरती पीडीएफ बनली की डिलीट करायची. इझी आहे तयार करणं. थोडं सी केलं की ते करता आणि तो करायचा मित्राला चहा ठेवून ये म्हणायचा आणि तो एका फोल्डरमध्ये नेऊन ठेवून टाकायचा. त्याची मशीन जेव्हा बूट होईल, त्याचं पहिलं काम असेल, विंडोज ओपन होईलच होईल, पण बॅकग्राऊंडला लगेच चालू होईल सगळ्या डी ड्राईव्हरच्या पीडीएफ उडवून टाका. तुम्ही आयुष्यात कधीच पीडीएफ बनवू शकणार
नॉर्मल सी प्रोग्राम. सिस्टम प्रोग्रामिंग थोडं वापरलं की असं करता सो जावात बिवात असं जे म्हणजे Pythonमध्ये अजिबात नाही. अशी स्वप्नही पडली नाही पाहिजे, मी Pythonमध्ये व्हायरस बनवलाय वगैरे राइट. अशक्य आहे राइट बिकॉज दे आर व्हेरी हाय लेव्हल आहे. तुम्हाला थोडंसं सिस्टमचं नॉलेज हवं आणि ते सिस्टमच्या जवळच्या लँग्वेजेस सी, सी-पी-पी किंवा असेंबली आहे. इव्हन असेंबली इथेही करू शकाल. आय वुड नॉट से इट्स अ व्हायरस, इट्स अ प्रोग्राम. पण त्याला टास्कच असं दिलंय की ते व्हायरस सारखं बिहेव कर. विथआऊट टेकिंग युअर परमिशन डायरेक्ट तुमच्या काय फाईल डिलीट करणार आहे? पी-डी-एफच्या फाईली. पण तुम्हाला माहिती आहे की एखादी फाईल डिलीट करायची असेल, तर तुमच्या सिस्टमवरती तुम्ही रूट युजर बसावं लागतं. लिनक्समध्ये रूट लागतं आणि रूट तुम्हाला रूटचा पासवर्ड कुणालाही तुम्ही कधी शेअर नसतो करायचा. तरी कॉलेजच्या लॅबमध्ये आपण एकमेकांना लांबनच सांगतो, हा पासवर्ड आहे. रूटचा पासवर्ड करणं म्हणजे तो व्हायरसवाला प्रोग्राम मला ठेवायची जागेचा ॲक्सेस मिळेल. हे लक्षात ठेवा. व्हेन आय विल टीच लिनक्स, आय विल टीच दॅट एव्हरीथिंग. पण लक्षात ठेवा रूटचा पासवर्ड हा तुमच्या व्यतिरिक्त कुणालाच माहीत नाही पाहिजे. जर माहिती आहे तर तुमची अख्खी सिस्टम कॉम्प्रोमाईज. म्हणून कंपन्यांमध्ये विंडोज न वापरता लिनक्स वापरा. बिकॉज दे आर व्हेरी सिक्युअर सिस्टम. ठीक आहे? असो, पुढे जाऊया थोडंसं राइट. सो सन मायक्रो सिस्टम ह्या कंपन्या आता ऑब्व्हियसली ह्याचे सिक्रेट्स ह्यांना कळणार नाहीत आणि ह्याचे सिक्रेट्स ह्यांना कळणार नाहीत. पण ह्याला युजरला विचारायचंय, एंटर द रोल नंबर, एंटर द नेम, एंटर द आणि हा डेटा नेऊन इथं सेव्ह करायचा. म्हणजे इथल्या गोष्टी, इथल्या रिसोर्स मला नीट ऐका माझं वाक्य काय. MySQL डेटाबेस सर्व्हरवरच्या डेटाबेसला डेटाबेसला कळतंय की ह्याला आपण थोड्या वेळात रिसोर्स म्हणू. ह्या रिसोर्सला एका तिसऱ्या कंपनीला ॲक्सेस द्यायचा. देईल का कोणी असं? नाही देणार. जर तो हवा असेल, म्हणजे जावा ॲप्लिकेशनला जर हिच्यात इन्सर्शन, डिलिशन, अपडेशन म्हणजे थोडक्यात काय, MySQL तुम्हाला जो काही रिसोर्सेस देईल, जी सगळी त्यांची रिसोर्सेस वापरायची असेल, तर MySQL म्हणतं, तुला तुझ्या सिस्टमवरती आम्ही जो ड्रायव्हर देऊ ना, तो तुम्हाला इन्स्टॉल करायचा. काय म्हणतोय तुम्हाला? तिसरा माणूस लागतो ना दोघांची भांडणं मिटवायला, तसा जर जावा ॲप्लिकेशनला डेटाबेसशी जर कम्युनिकेट करायचं असेल, मग तो MySQLचा असेल, तर MySQLचा ड्रायव्हर लागेल. Postgres असेल, तर कुठला ड्रायव्हर लागेल? Postgres ड्रायव्हर. या ड्रायव्हरला नाव असं दिलेलं आहे JDBC ड्राइव्ह. ओके. तर JDBC ड्राइव्ह. नीट समजून घ्या माझं वाक्य. आता मला सांगा, माझी गोष्ट वापरायची तर ड्रायव्हर डेटाबेसवाले देतील का जावावाले देतील? हा ड्रायव्हर कोण बनवत असेल? MySQL वाले बनवत असतील का जावावाले? MySQL जावाले बनवत असेल मग प्रोग्राममध्येच प्रोग्रामरनी कोड केलं असतं ना. हे ड्रायव्हर्स नेहमी कोण बनवतंय? डेटाबेस. आता नीट ऐका. हे ड्रायव्हर्स म्हणजे काय सर? नेमका माझा घसा खूप दुखतोय. त्यामुळे मी थोडी ताकद लावतोय बोलायला. बघा मी इथं काय करतो. नीट लक्ष द्या. मी काय म्हणतोय? MySQL JDBC ड्रायव्हर. नीट समजून घ्या. हे पेपरला येणारी गोष्ट नाहीये किंवा नाही, पण आपल्याला टेक्निकली अर्थ कळला पाहिजे. आता मला सांगा हा ड्रायव्हर डाउनलोड करायला मी कुठल्या साइटवर गेलो रे? mysql.com. ओके. आय गो हिअर, सोर्स कोड आणि मी माझ्या OSसाठी कुठला केलं का? प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट करा. प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आणि इथे हे दिसतं जे लिनक्सवाले आहेत ते टार फाईल डाउनलोड करतील. जे विंडोजवर आहेत ते कोणती फाईल डाउनलोड करतील? झिप. मी कुणाचा ड्रायव्हर डाउनलोडला टाकलाय? डोंट वरी. तो म्हणतोय नो थँक्स, जस्ट स्टार्ट माय डाउनलोड. लॉगिन बिगिन करत नका बसू. याच्यावर टिक करा. तो ड्रायव्हर डाउनलोड व्हायला स्टार्ट झाला डाउनलोड. 5 MBचा आहे. कुठनं डाउनलोड केला रे? म्हणजे हा ड्रायव्हर देणारा कोण आहे? MySQL. कारण माझी गोष्ट वापरायची तर ती कशी वापरायची हे मी ठरवणार ना तुम्हाला. हे कळतंय का तुम्हाला? येस, एक्झॅक्टली. हे समजून घ्या. लय फिलॉसॉफिकल आहे. मी सांगू शकत नाही की ह्याच्या बिहाइंड द सीन इंटरफेस लपलाय. इंटरफेस नसताना हे करू पण शकले नसते. शॉकिंग पुढे येणार आहे. चला Postgresचा ड्राइव्ह. हां, काय कराल बरं? डाउनलोड, डाउनलोड PostgreSQL JDBC, JDBC ड्राइव्ह. ओके. कोणत्या साइटवर आला रे? postgresql.org. जस्ट गो देअर. लेटेस्ट व्हर्जन हे दिसतंय? ते डाउनलोड. कळतंय? सो आपण हायबरनेटला जाऊ किंवा धिस इज लास्ट टाईम यू आर डाउनलोडिंग.
अदरवाईज तुम्हाला सगळं Maven वापरायचं इथून पुढे ॲडव्हान्स जावा झालं. ओके. राहून आला का दुसरा पण ड्रायव्हर डाउनलोड. आता ह्यांनी डायरेक्ट जार दिली, तर ह्यांनी एका झिप फाईलमध्ये ते आता अनझिप करून आपण वापरायचं कसं ते सांगतो तुम्हाला. Postgresचा ड्रायव्हर Postgresच्या साइटवर. MySQLचा ड्रायव्हर MySQLच्या साइटवरनं. हॅव यू शॉक्ड की हे ड्रायव्हर्स आर नथिंग बट व्हॉट? जार. MySQLची पण जार असणार आहे, दाखवतो मी. म्हणजे सर हे ड्रायव्हर देणार कोण आहे? डेटाबेसच्या कंपन्या आणि ते दुसरं-तिसरं नसून काय असणार आहे? जार. कळलं लास्ट लेक्चर जारचं का घेतलं ते? सर जार ही जावापासून बनते ना हो. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का MySQL किंवा Postgres या जरी डेटाबेसच्या कंपन्या असल्या, तरी तिथे एक फ्लोर जावाच्या डेव्हलपरसाठी अलोकेटेड असतो. एक फ्लोर .NETच्या डेव्हलपरसाठी असतो. एक फ्लोर सी-पी-पीच्या डेव्हलपरसाठी असणार. एक फ्लोर Pythonच्या डेव्हलपरसाठी असणार. का बरं? कारण ह्यांचे ड्रायव्हर तुम्हाला अरे माझा डेटाबेस ॲक्सेस करायचा, मग तुम्ही कसा कुठपर्यंत ॲक्सेस दिला पाहिजे? मला सांगा, मी तुम्हाला म्हणलं क्लासचे रिसोर्सेस वापरा. तुम्हाला ॲक्सेस कुठपर्यंत आहे रे? तुम्ही वॉशरूम यूज करू शकता, तुम्ही फॅनची बटणं वापरू शकता, तुम्ही खुर्ची वापरू शकता, राइट? कळतंय का? तुम्ही येऊन माझ्या लॅपटॉपला नाही ना लॉग इन करू शकत, जरी तुम्ही या क्लासचे असला तर. तसं ते कंट्रोल करता यावा म्हणून MySQL काय म्हणले, आम्ही देतो ड्रायव्हर तो तुम्ही इन्स्टॉल करा, तुमच्या प्रोग्राममध्ये इंजेक्ट करा आणि मग तो ड्रायव्हर काय करेल, तुमच्या आलेल्या क्वेरी, तुमचे आलेले फंक्शन कॉल क्वेरीजमध्ये कन्व्हर्ट करेल आणि त्या बदल्यात आम्ही तुम्हाला काय देऊ, तुमचा पाहिजे तो डेटा देऊ. तुम्ही डायरेक्ट नका येऊ आमच्याकडे. हे कळलं का? तुम्ही डायरेक्ट नका येऊ आमच्याकडे. तुम्ही याच्या थ्रू द्या. त्यासाठी आम्ही तुम्हाला काय देतो? जार. लक्षात ठेवा, मी जरी जावा प्रोग्रामर असलो तरी JDBC जार मला त्या साइटवरून डाउनलोड. जार ही कशात असते? जावामध्ये असते. म्हणजे ह्या जार बनवण्या प्रत्येक कंपनीने स्वतःची काय बनवली? जार बनवली. प्रत्येक लँग्वेजसाठी. सर का बरं? असं का? का वाटतं बरं? का बनवली? माझा डेटाबेस मला सांगा, तुम्ही एखादं प्रॉडक्ट बनवलं, तर ते सगळ्यांनी वापरावं असं नाही वाटत का रे? तर नुसतं बनवलं आणि घरीच वापरतो. मी एकट्यानेच हिरो होंडाची गाडी बनवली, हिरो होंडाचा मालकच चालवतोय. ही कंपनी पुढे बनलीच. असं नाही ना रे. थोडं तरी आउटसोर्स करावं लागेल ना. आउटसोर्स तुम्ही शोरूम करता, गाड्या करता, पण गाड्या बनतात कसं? ती ब्लूप्रिंट नाही कधी मालक शेअर करत तुमच्याकडे, राइट? सो ह्याचा अर्थ काय? JDBC ड्रायव्हर देऊन एखाद्या ॲप्लिकेशननी डेटाबेसला ॲक्सेस कसं करायचं ते फीचर्स फीचर्स दिले म्हणजे काय? ह्याच्यामध्ये जार म्हणजे काय ते सांगा बरं मला. व्हॉट इस अ जार? कलेक्शन ऑफ क्लासेस. रादर क्लासेस असतात पॅकेजेसमध्ये. सो कॅन आय से इट्स अ कलेक्शन ऑफ पॅकेजेस? पॅकेजेसमध्ये क्लासेस, क्लासेसमध्ये फंक्शन्स. आता त्याच्यामध्ये 2 फंक्शन किंवा 1 फंक्शन आहे असं म्हणू. एक्झिक्यूट क्वेरी. सांगा बरं हे फंक्शन कुठे आहे? क्लासमध्ये. कुठल्यातरी क्लासमध्ये असेल ना. तो क्लास कशात आहे? पॅकेजमध्ये. ते पॅकेज कशात आहे? ह्या जार. म्हणजे ह्यांनी ह्याचा कोड करून तुम्हाला वापरायला दिला. म्हणून तर जार तुम्हाला इंजेक्ट करावी लागणार. डिड यू अंडरस्टँड दिस फिलॉसॉफी? म्हणजे डेटाबेसवाले काय म्हणले, आम्ही जी फंक्शन्स देतोय ती वापरून तुम्ही डेटाबेसशी कम्युनिकेशन करा. डायरेक्ट नका करू, कारण तुम्ही आमचे रिसोर्सेस वापरणार आहेत ना. मग आमच्या माणसाची परमिशन घेऊनच तुम्हाला पुढे यावं लागेल. हे कळलं का सगळ्यांना? येस, एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. लक्षात ठेवा, ही जावातली मेथड आहे बरं का रे. पण हिचा कोड कशात आहे? या जारमध्ये. हा कोड कुणी डेव्हलप केलाय? डेटाबेसवाल्या कंपनी. म्हणजेच या डेटाबेसच्या कंपनीमध्ये एक जावाचा फ्लोर असणार, एक .NETचा, एक Pythonचा आणि ह्या जार बनवायला जावाचे डेव्हलपर लागतील. हे कळलं का तुम्हाला? येस. मग मुलांना असा प्रश्न पडतो, मग जारच बनवायची तर जावानी बनवली असती ना. अहो जावावाले बनवतील, पण हे जे इंटरनल्स शेअर करायला मी हिरो होंडासारखी गाडी बनवीन की उद्या, पण मला हिरो होंडाची ब्लूप्रिंट पाहिजे ना. आता हिरो होंडा मला देईल का? नाही. कारण मग टेक्नोकॉम अकॅडमीच्या हिरो होंडाच्या गाड्या बाहेर पडतील. म्हणजे MySQL त्यांचा ब्लूप्रिंट कुणाला शेअर करणार नाही. कारण त्यांना कॉम्पिटिशनमध्ये मला सांगा, MySQLनी जर मला त्यांची ब्लूप्रिंट शेअर केली, तर मी सिमिलर डेटाबेस सॉफ्टवेअर मी बनवेन ना. येस. म्हणून ते काय म्हणतात, आम्ही रिसोर्सेस देतो वापरायला, फक्त वापरा ह्याच्यात. आतमध्ये काय होतं हे आम्ही रिव्हील नाही करणार. म्हणून जरी ह्या जार असल्या, तरी त्या जावाच्या साइटवरनं डाउनलोड होत नाही. त्या कुठल्या साइटवरनं डाउनलोड होतात? माय रिस्पेक्टिव्ह डेटाबेस. अजून तरी कुणाला असा प्रश्न विचारला नाही इंटरव्ह्यूमध्ये. विचारला तर विचार करा काय उत्तर द्याल? व्हाय जार्स आर केम फ्रॉम डेटाबेस, नॉट फ्रॉम सन मायक्रोसिस्टम. विचार करा, तुम्ही तर या काळात जन्मलात ज्यावेळेस जावाला टेक ओव्हर केले Oracle. त्यामुळे जावा डाउनलोड पण कुठनं होतं? Oracleवर आणि Oracleची जार पण कुठून आहे ना Oracle. त्यामुळे कळतच. पण ज्यावेळेस आम्ही होतो त्यावेळेस
ओरॅकल नव्हतं, सन मायक्रो सिस्टम होतं. जेडीके यायचा सन मायक्रो सिस्टम आणि जार्स यायच्या डेटाबेस. मला सांगा आपण ही जार फाईल का टाकली हे कळलं सगळ्यांना? येस, व्हॉट इज द पर्पज ऑफ इट? येस सर, कारण जावा प्रोग्राम वापरून येस, जावा प्रोग्राम वापरून आम्ही फंक्शन किंवा मेथड कॉल्स करणार आहे. येस, मेथड्स. आता हे मेथडचे कोड मी केलेत का रे? नाही केले. कुणीतरी केलेत, मी वापरणार आहे. राइट, मी काय करणार आहे? प्लीज एक्झिक्यूट क्वेरी हे फंक्शन क्वेरी फायर करायला जशी सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट क्वेरी आहे ना, ही क्वेरी फायर करायला मी हे फंक्शन माझ्या कोडमध्ये वापरणार आहे. आणि ह्याचा कोड मी केलाय का? नाही केला. यांनी केलाय. मी वापरतोय. अशाला काय म्हणतात रे? एपीआय म्हणतात. याला काय म्हणतात? एपीआय, ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. आता ही एपीआय काय करते रे? तुमची क्वेरी ड्रायव्हरच्या मार्फत डेटाबेसवर किंवा टेबलवर जाऊन फायर करते. राइट? म्हणून याला काय म्हणलं जातं? येस. काय म्हणलं जातं? येस, इट्स अ जावा एपीआय कॉल. ओके. जावामध्ये केलेला कोड आहे आणि इट्स अ एपीआय कॉल. आता हा कॉल आणि एका ह्याच्यात लिहायचं राइट, जावा एपीआय कॉल. ओके. सो हा कॉल ज्यावेळेस ड्रायव्हरकडे येतो, ड्रायव्हरला कळतं अरे ह्यानी तर एक्झिक्यूट क्वेरी फायर केली आहे. मग इंटरनली हा डेटाबेस ड्रायव्हर त्याची काय करणार आहे? येस, येस. मला सांगा डेटाबेसला जावा कळणार आहे का एसक्यूएल कळणार आहे? एसक्यूएल. सो जावाच्या एपीआय कॉलचं किंवा मेथड कॉलचं किंवा फंक्शन कॉलचं कन्व्हर्जन हा कशात करणार आहे? येस, डेटाबेस कॉल्समध्ये करणार. हे कळलं का? डीबी कॉल्स म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मी काय म्हणतोय? आय एम टॉकिंग अबाउट व्हॉट? एसक्यूएल. प्लीज कन्व्हर्ट दॅट एसक्यूएल सो दॅट आय कॅन अंडरस्टँड. प्लीज मला सांगा डेटाबेसवर जर मला ऑपरेशन करायचे असतील, तर मला इथं असं प्रिंटएफ नाही करून चालणार ना रे, की प्रिंटएफ स्टुडंट टेबल. चालेल का? नाही चालणार. इथं मला काय करावं लागणार आहे? क्वेरीज लिहावे लागेल. ही काय आहे? इट्स अ क्वेरी लँग्वेज ना. व्हॉट एव्हर आय एम रायटिंग इज कॉल्ड एज एसक्यूएल. इट्स अ क्वेरी. मग डेटाबेस काय म्हणतोय? माझ्यावर ऑपरेशन करायला मला क्वेरी लागणार आहे. तुम्ही तर काय लिहिताय? जावाचा कोड. मग जावाच्या कोडचं क्वेरीमध्ये कन्व्हर्जन करायमध्ये काहीतरी लागेल. दॅट इज नथिंग बट व्हॉट? जेडीबीसी ड्राइव्ह. ड्रायव्हर गाडी चालवतो ना, तो ठरवतो दिशा काय. तसं ह्याचं पुढे जाऊन काय होणार? सो मग लक्षात ठेवा, या डेटाबेसवर ही क्वेरी फायर होणार आहे. तुम्हाला जो काय डेटा पाहिजे तो मिळवला जाणार आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट केल्यावरती आणि हा तुम्हाला येस, इट्स अ क्वेरीचा हा ऑल्वेज काय असतो? रिझल्ट असतो. क्वेरी ऑल्वेज काय देते तुम्हाला? रिझल्ट देते. हा रिझल्ट ह्या ड्रायव्हरकडे येणार आहे आणि हा ड्रायव्हर तुमच्या ॲप्लिकेशनला तुम्ही जो एपीआय फंक्शन कॉल केला होता, त्याचा तुम्हाला काय त्या बदल्यात देणार आहे? रिस्पॉन्स. एवढं सारं घडतं बॅकग्राऊंड. ओके. सो दिस इज अ ड्रायव्हर. दिस इज हॅपनिंग बिहाइंड द सीन. आता सर व्हॉट इज एपीआय? इट्स अ मेथड. आता एक मेथड दिली का रे? यांनी जार दिली म्हणजे खूप सारे क्लासेस आणि त्या क्लासमध्ये खूप साऱ्या मेथड्स दिलेल्या आहेत. त्या मेथड्स वापरून मी इथं डॉट डॉट करतो बरं का रे. मी गणिताला एकच घेतली कारण मी सिलेक्ट क्वेरी घेतोय. इन्सर्टला वेगळी, डिलीटला वेगळी, अपडेटला वेगळे. माझ्या क्वेरी बदलतील तशा इथल्या फंक्शन सगळे बदलणार. मेथड सगळ्या बदलणार आहेत. आणि ह्या सेट ऑफ फंक्शन्स, सेट ऑफ एपीआय वापरून मी ॲज अ प्रोग्रॅमर डेटाबेसशी काय करणार आहे? कम्युनिकेशन करणार आहे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड दिस स्टेप. जावा ॲप्लिकेशन लिहिणारा कोण आहे? मी म्हणजे युजर. युजर ह्या एपीआय वापरून डेटाबेसशी काय करणार आहे? कम्युनिकेशन करणार आहे. राइट? आणि हे कम्युनिकेशन जर व्हावं असं वाटत असेल, तर मला त्या रिस्पेक्टिव्ह कंपनीच्या साइटवरती जाऊन ती जार काय करावी लागेल? डाउनलोड करून माझ्या ॲप्लिकेशनमध्ये इंजेक्ट करा. कारण हे फंक्शनचे कोड मी नाही लिहिलेले, हे त्यांनी लिहिलेले आहेत. ते कॉल करायचे असेल तर त्या फाइल्स ते कोड माझ्या प्रोजेक्टमध्ये इंजेक्ट झालेले आहेत. जसे आपण जार इंजेक्ट राइट? सो आणि आता जे काय करताय म्हणजे दिस कम्युनिकेशन बिटवीन जावा ॲप्लिकेशन and database is called as what? JDBC communication. Okay, please try to understand this. So Java application is communicating with database. The whole communication is called as what? JDBC, Java Database Connectivity. C for connectivity.
So बघा, व्हॉट इज अ पॉइंट? व्हॉट इज JDBC? ओके. So JDBC stands for what? Java Database Connectivity. Communication नाही बरं का. Connectivity. ओके. क्लिअर? आता मी जसं लास्ट लेक्चरला म्हणलेलं, JDBC काय आहे? JDBC काय आहे? येस सर, आत्ता आम्ही जे डाउनलोड केलंय ना इंटरनेटवरून, दिस इज JDBC API. दिस इज JDBC API. जार इज व्हॉट? API का म्हणतात रे? आता बघा, जावा आहे म्हणून ते जार फॉर्म मध्ये येतं. हे जर सी असतं ना तर .dll फॉर्म मध्ये आलं असतं. तुम्ही जर सी असेंब्ली डेव्हलपर असताना जर म्हणलं असेल चला रे मी एपीआय आणली, तर दॅट इज DLL फाईल असते. अगेन .dll काय, त्याच्या आतमध्ये खूप सारी सी ची फंक्शन्स असतात. ठीक आहे. येस. सो दीज आर व्हॉट कॉल्ड एज व्हॉट JDBC API. म्हणजे तुम्हाला जे मला दिसायचंच ना JDBC API म्हणजे काय, ह्याच्या आतमध्ये लपलेले सगळे क्लासेस आणि त्याच्या आतली फंक्शन्स इज कॉल्ड एज API. ठीक आहे. सो व्हॉट इज अ JDBC? आठवा बरं. झालंय सगळं शिकून. JDBC इज व्हॉट? इज अ टेक्नॉलॉजी. हे आठवते का? लास्ट लेक्चर तेच झालं ना. आलो का आपण त्या ट्रॅकवर? बघा बरं. JDBC इज अ टेक्नॉलॉजी. व्हॉट इज टेक्नॉलॉजी? इज अ व्हॉट? जार. बघा रिलेट होतात का गोष्टी, राईट? सो JDBC इज अ व्हॉट? टेक्नॉलॉजी, राईट? टेक्नॉलॉजी, राईट? टेक्नॉलॉजी is a technology which provides set of Java APIs for connecting yes Java application to what? Relational database. SIS. कोण सांगेल मी हा वर्ड पर्पजफुली का वापर? Yes, relational databases like MySQL, PostgreSQL. सांगा. Oracle, etc. There are so many, etc. Why relational? JDBCच्या ह्या API वापरून तुम्ही MongoDB शी नाही कम्युनिकेट करू. बिकॉज MongoDB इज व्हॉट? नो SQL डेटाबेस. आणि आता जेवढी तुम्ही काल इन्स्टॉल केली हे काय? रिलेशनल डेटाबेस. रिलेशनल मध्ये फक्त रिलेशन शब्द बघा बरं. व्हॉट इज मीन बाय रिलेशन? येस. आत्ताच थोड्या वेळापूर्वी बघितलं. व्हॉट इज मीन बाय रिलेशन? टेबल. डेटा इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ व्हॉट? टेबल्स. म्हणून ह्या डेटाबेसेस ना रिलेशनल डेटाबेस. आणि ह्या डेटा मॅनेजमेंट करणाऱ्या सॉफ्टवेअरला काय म्हणतात? RDBMS. रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. हे सगळे शब्द एकमेकाशी रिलेटेड. रिलेशनल RDBMS, राईट? हे चालतंय ना असं शिकवलं तर? म्हणजे उगाच असं वाटेल की आत्ताच तर जावात होता परत डेटाबेसला का आला वगैरे. नका वाईट वाटू. तरी मला ते सिंक होईना ते. घशाच्या औषधामध्ये थोडं ते असतं माहिती अल्कोहोल असतं, राईट? हां, तर ते मला बोलतानाच जाणवतंय की मी लयच ओरडतोय वगैरे. सिंक होण्यात माझेच मला पॉइंट मला माहिती आहे. पण तुम्हाला कळलं नाही तर मला विचारा फक्त, राईट? खरं खोकल्याचं औषध घेऊन आलो, राईट? ठीक आहे. त्याच्यात असतो माहिती आहे ना थोडासा जाऊ द्या. तुम्हाला काय सांगू, तुम्ही गप आपल्या ह्याच्यावर फोकस. वेगळं एक टोपण घेऊन आला असेल, तू काय सांगता? मला ते पॉइंटच सिंक होईना. एकदम असं ब्रेन आणि या नर्व्ह सगळे एकसाथ असं जड झालेत असं वाटतं. नेक्स्ट पॉइंट. दिस API डज व्हॉट? व्हॉट JDBC डज असा जर प्रश्न आला तर यू कॅन से दॅट इट प्रोव्हाइड्स मेथड्स टू परफॉर्म yes performs database operations. Yes, what is database operation? Like creating data, I can say creating tables. You can say I want to add some records. तुम्ही रेकॉर्ड पण ऍड करू शकता. ऍडिंग रेकॉर्ड्स. You can update records. Okay, you can delete records. And surprisingly, you can call procedures or functions. आता हे PL/SQL मध्ये, हे सुद्धा जावात करायचंय बरं का. फंक्शन्स, etc. देर आर सो मेनी ऑपरेशन.
पण सगळी डेटाबेसवरती मिनिमम ऑपरेशन काय असतात? डेटा क्रिएट करणं, डेटा ॲड करणं, डेटा अपडेट करणं, डेटा डिलीट करणं. त्यात जर तुमच्या डेटाबेस साइडला काही प्रोसिजर खास करून या मुलांनी समजा डेटाबेस एसक्यूएलची बॅच केलेली आहे. आपण लिहिलेले फंक्शन आहेत, ते तुम्ही आता इथनं जावातनं कॉल करा. त्यावरनं कॉल करायचे डायरेक्ट कॉल. तर लिहिलेत कधी यांनी 4 महिन्यापूर्वी. पण आता कॉल झाले की ते डायरेक्टली कॉल होणार. सो दॅट इज व्हॉट आय म्हणून तर ह्यांना कॉल काय म्हणतात? स्टोअर्ड प्रोसिजर म्हणतात. त्यांना प्रोसिजर नुसतं म्हणत नाहीत किंवा फंक्शन नुसतं म्हणत नाही. काय म्हणतात? स्टोअर्ड. का बरं? ती फंक्शन क्रिएट होतात आणि डेटाबेसमध्ये अजून पण ती स्टोअर्ड आहे. जसा टेबल स्टोअर्ड असतो. त्यांना जर जावातनं कॉल करायचा असेल तर येस दॅट इज अल्सो पॉसिबल. ही सगळी ऑपरेशन जर तुम्हाला करायची असतील तर तुमच्याकडे काय असली पाहिजे? JDBCची कनेक्टिव्हिटी किंवा JDBC त्याची जार असली पाहिजे असं. राइट? येस. ओके. सो धिस इज व्हॉट इज कॉल्ड एज व्हॉट इज JDBC. देन व्हॉट इज JDBC ड्रायव्हर? येस. हे तर तुम्हाला कळलं. इट्स अ सिंपल जार. येस, इट्स अ सिंपल जार. येस, इट्स अ सिंपल जार रिटन इन जावा किंवा मला सांगा जार कशापासून बनते? हा लय कॉमन प्रश्न. जावाचा जन्म झाला त्यावेळेस जावामध्ये भरपूर ड्रायव्हर. आधी टाइप 1 होते म्हणजे अजूनही आहेत बरं का. टाइप 1, टाइप 2, राइट? टाइप 3 and type 4. But nowadays people uses what? Type 4 because it's a pure JDBC driver. इंटरव्ह्यूअर विचारतो why it is pure. ओके. व्हाय इट इज प्युअर. जर आता आपण सगळ्या जार डाउनलोड केल्या आणि त्या टाइप 4 कॅटेगरीतल्या आहेत. दे आर प्युअर बिकॉज दे आर रिटन इन जावा. सर काय प्रूफ सांगा बरं? जार कशापासून बनते? थोडी सीच्या प्रोग्राम पासून बनणार आहे. जार ही कशापासून बनते? जावा. हे आपण तर पाहिलं. हे कळलं का? प्रॅक्टिकल केल्यामुळे तुम्हाला हे पॉइंट्स कनेक्ट होतात. हे सिंपल वाटतात. अदरवाईज तुम्हाला काही कळलं व्हाय प्युअर, व्हाय रिटन इन जावा नोट्स म्हणून लिहिलं असतं. पण आपण जो ड्रायव्हर कुठला ड्रायव्हर वापरला तर तुम्ही सांगायचं टाइप 4. इट्स अ प्युअर, इट्स अ लाईट वेटेड, इझिली तो इंजेक्ट होणार आहे आणि त्याला त्याला कंट्रोल करायचा होल अँड सोल जबाबदारी विंडोजची नसणार आहे. कोणाची असणार आहे? JVMची असणार आहे बिकॉज इट इज रिटन इन जावा. ह्याच्या आधीचे ड्रायव्हर होते हे कंट्रोल करायला तुम्हाला OSची मदत लागायची. सांगतो मी तुम्हाला. मला सांगा आता इथं ड्रेनेज समजा ब्लॉक झालं आपल्या रोडवर. तुम्ही मला PMOला लेटर लिहिलं. पंतप्रधान म्हणल्यावर सगळ्यांची जबाबदारी पंतप्रधानाची आहे ना. त्याला लेटर लिहिलं. माझ्या घराच्या बाहेरचं जर ड्रेनेज लीकेज झालंय तेवढं नीट. काय वाटतं कधी होईल? आधी तर होणार नाही ती गोष्ट वेगळी राईट. पण जरी झालं तरी इट विल टेक लॉट ऑफ टाईम. आणि PMOला सगळीच कामं करायची आहेत ना. जर सांगवीच तेवढी इम्पोर्टंट आहे, तर दुसऱ्या राज्यातली पण सिटीज इम्पोर्टंट आहेत. पण हेच काम घेऊन तुम्ही नगरसेवकाकडे गेलात. नगरसेवक ह्या सांगवीच आहे. डिड यू अंडरस्टँड? हे ड्रायव्हर कंट्रोल करायची जबाबदारी, चालवायची जबाबदारी कोणाची? OSची. OS म्हणती मला काय फक्त तेवढंच काम आहे का? मला मॉनिटर पण चालवून घ्यायचा आहे, मला कीबोर्ड पण चालवून घ्यायचा आहे, मला CPU पण चालवून घ्यायचं आहे. OS इज कंट्रोलिंग अदर थिंग्स अल्सो ना. मग त्यातनंच लक्ष जाणार तुमच्या जावा ड्रायव्हर. तुम्हाला असं वाटत नाही पूर्वीच्या काळी एक रेकॉर्ड इन्सर्ट करायला 4 सेकंड लागत होते. आता तुम्हाला कळत पण झटकन होतं. कारण OS अटेंड करेल तेव्हा तो ड्रायव्हर ऍक्टिव्ह होईल आणि मग तुमचा डेटा इन्सर्ट आणि डिलीट होईल. त्यामुळे जावाने ठरवलं आपला पूर्ण ड्रायव्हर हा कशात लिहायचा? जावा. सो दॅट त्याची होल अँड जबाबदारी कोणाची असेल? JVM. म्हणून मी त्याला मगाशी शब्द बोललो लाईट वेटेड. लाईट वेटेड ह्याचा अर्थ वजनाने नाही बरं का. इट इज टेकिंग व्हेरी लेस मेमरी. कमीत कमी जागेत तुम्हाला लाईट वेटेड तेव्हाच म्हणतात त्यावेळेस त्याला रॅममध्ये कमी जागा लागते. लोड व्हायला कमी वेळ लागतो. अशा गोष्टींना लाईट वेटेड प्रोसेस किंवा लाईट वेटेड टास्क असं म्हणतात. तर या कॅटेगरीचा हा ड्रायव्हर. कळलं? येस. सो व्हॉट इज JDBC ड्रायव्हर देन? येस. सिंपल. इट्स अ जार. बघा हवं तर मी मला हायलाइट करत वाचून दाखवतो. सो JDBC ड्रायव्हर is a software component that is a jar which enable what Java application to communicate with what specific data. स्पेसिफिकला मी कलर बदललाय. सांगेल कोण का? येस. प्रत्येक डेटाबेसची जार काय असणार आहे? वेगळी असते. आता ही जार काय करते रे? जावा ऍप्लिकेशन आणि याचं रशिया आणि युक्रेन मधला दुवा अमेरिका आहे ना. एकमेकाशी नाही बोलू शकत. अमेरिके थ्रू ते बोलू शकतात राईट. येस. सो इट ऍक्ट्स ॲज अ ब्रिज.
मी ॲक्चुअली इथं इंटरफेस वर्ड होता तो काढला. पोरं इंटरफेस म्हणले की डायरेक्ट कोर जावाच्या कन्सेप्टमध्येच जायचे. तो ब्रिज, औंध आणि सांगलीला जोडणारा ब्रिज. ब्रिज बिटवीन व्हॉट? तुमचं उदाहरण देतो म्हणजे मी तसाच गेलो होतो राइट. इंटरफेस पकडूनच बोलला, "अच्छा इंटरफेस आहे का? मग तिचं नाव काय शोधू आपण." असं आहे. पण तसं काही नाही. इट्स अ इंटरफेस म्हणजे ब्रिज बिटवीन व्हॉट? जावा ॲप्लिकेशन अँड व्हॉट? डेटा. 4 टाइपचे ड्रायव्हर बोललो. टाइप 4 इज मोस्टली यूज्ड. व्हाय? बिकॉज इट इज रिटन इन प्युअर. ओके. सो ड्रायव्हर सॉफ्टवेअर्स आर अवेलेबल इन द फॉर्म ऑफ व्हॉट? जार फाइल. बघा रिस्पेक्टिव्ह जारची मी काही नावं दिली. व्हर्जनवर जाऊ नका. त्या त्यावेळेस जे नोट्स काढताना जे व्हर्जनचं नाव होतं ते नाव दिलंय. 42.7.7 MySQLचं जे काय असेल, Oracleचं जारचं जे काय असेल. ओके. पण अगेन इट्स एवढं कन्फर्म आहे, की त्या सगळ्या काय असणार आहेत? जार असणार. ऑल गुड. आणि व्हॉट इज अ जार? मगाशीच बोललो ना, व्हॉट इज जार? जारमध्ये खूप सारे तुम्हीच बोलला क्लासेस, पण क्लासेस युजुअली कशात ठेवले जातात? पॅकेजेस. पॅकेजेसमध्ये हे काय? क्लास. कळलं? इज दिस स्टोरी क्लिअर? रिलेटेड टू व्हॉट? वाय JDBC आणि वाय JDBC ड्रायव्हर एवढीच थिअरी ह्या चॅप्टर. ॲडव्हान्स जेव्हा तुम्हाला असंच पाहायला भेटेल, एवढीच थिअरी राइट. त्यामुळे कुठलीही JDBC API वापरायची असेल, तर तुम्हाला पॅकेजेस कोणती इम्पोर्ट करावी लागणार आहे? java.sq. हे कळलं ना? कुठलं पॅकेज वापरलं तर java.sq. हे आपल्याला दरवेळेस काय करावं लागेल? इम्पोर्ट करावं. येस, ऑनलाईन एनी डाउट टिल हिअर? येस ऑर नो? प्लीज म्हणजे हा विषय आता मोस्टली जेव्हा तुम्ही टेक्निकलच पाहाल बरं का रे. बारीकमधला बारीक डाउट पण तुम्ही मिसप्लेस नका करू बरं का. पण आस्क व्हेरी बिंदास. मला माहिती आहे की थोडं हेजिटेशन असू शकतं. बट माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही एकही डाउट मिस नका करू. इव्हन मी असं म्हणतो त्या लेक्चरमध्ये नाही विचारलं तरी चालेल. चला हे पण ओपन करतो. तुम्ही कधी विचारा तो डाउट. जसं उलेटमध्ये JDBC डाउट विचारला तरी चालेल. एक तर मी लेक्चरच्या शेवटी घेईन. आणि सांगेन उद्या आलं की घेतो राइट सकाळी म्हणजे सुरुवातीला. पण एकही डाउट मिस नका. टेक्निकली हे खूप महत्वाचं आहे. ओके. आता एक पॉइंट तुम्हाला सांगतो. म्हणजे आता हे नॉन टेक्निकल आहे. आपण आता एकदा हे सगळं आता जो राडा केलाय तो आता आपण सगळा नीट करू. आठवा बरं, आठवा बरं, की आपण आपल्या गोष्टी कुठे ठेवत होतो? कुठे ठेवत होतो? कोर जेव्हा शिकवलं ना मी? हां, डी ड्राइव्ह 2025 येस. कोर जेव्हा बॅच 21 ना, तर आता आपण आज नवीन फोल्डर बनवू. हे लागणार आहे कारण राइट? AJ एडवान्स जावा B21. तर इथं सर्व्हर असणार आहे. इथं सगळं आता कॉन्फिगरेशन. काय केलं आज आपण टेक्निकल गोष्ट? जार डाउनलोड केले ना, मग ते जारवाल्या गोष्टी आपण आणून ठेवूया. सो कॅन आय से Postgres जार? हे सारखं लागणार आहे कारण जार इथनंच उचलायला लागणार आहेत आपल्याला, बरोबर का? सो कॅन आय से Postgres जार? तसं अजून एक फोल्डर बनवून ठेवू. MySQL जार. ओके. चला आणून ठेवूया इथं म्हणजे उद्या आपल्याला कोड करताना वापरता. सांगा कुठे आहे बरं? येस. दिसतंय तुम्हाला हे लेटेस्ट या 2 जार? सो Postgresची उचलतो मी. कट. इथं येऊया. Postgres जारमध्ये नेऊन पेस्ट करू. पाथ लक्षात ठेवा बरं का रे. डी ड्राईव्हमध्ये 2025 AJ-B21 ह्या फोल्डरमध्ये आपली जार असणार. आणि ॲप्लिकेशन इंजेक्ट करायला आपल्याला इथं यावं लागणार आहे. राइट? तसंच कुठली जार आहे मला सांगा? MySQL. सो हिला पण मी घेतो. ही तर झिप फाईल आहे राइट? सो आय विल कॉपी दॅट अल्सो. बरं डी ड्राइव्ह 2025 ॲडव्हान्स जावा बॅच 20 ज्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसेल? MySQL जार दिसेल. इथे आणून ती पेस्ट. ओके. झिप आहे. ही जार नाही राइट? त्याला राइट क्लिक करून मी काय करेन? एक्स्ट्रॅक्ट ऑल करेल. सो मी म्हणेन आधी फोल्डर पाथ तिथंच आहे. हां, तिथंच आहे. एक्स्ट्रॅक्ट. आता ह्याच नावाचं फोल्डर बनेल. MySQL कनेक्टर जे डॉट 9.5.0. ओके. सो लाइक दिस.
मी कशात आहे सांगा? डी ड्राईव्ह मधल्या 2025 मधल्या AJDB मधल्या MySQL फोल्डर जारमध्ये राइट. तिथे एक झिप दिसते. आता डिलीट केली तरी चालेल. राइट. सो डिलीट. दिसलंय फोल्डर अनझिप केल्यानंतर आलं. याच्या आत जावा. याच्या आत जावा. येस दिसते तुम्हाला ही जार आपल्याला लागणार. हे कळलं का सगळ्यांना? मी याला बाहेर काढून ठेवतो कारण सारखं एवढ्या आत यायची पण राहू द्या. सवय लागू द्याच तुम्हाला काय प्रॉब्लेम. काय कळलं? AJDB मध्ये MySQL फोल्डर त्याच्यातनं अनझिप केल्यावरती हे आलं. इथली ही जार एवढी लागणार. ओके. सो दे प्रोव्हाईड इन धिस वे. सो यू हॅव टू टेक. अशा प्रकारे आज मी टेक्निकली 2 जार आणले. सर प्रोग्राम टाइप करायला काहीतरी लागेल ना सॉफ्टवेअर? कोर जावाचाच वापरणार आहे आपण. ठीक. इक्लिप्स डाउनलोड. सॉरी. इक्लिप्स. अरे मला हे दाखवत नाही. अच्छा ठीक आहे. बरं ठीक आहे. काय-काय केलं बघा. इक्लिप्स डाउनलोड केलं. इक्लिप्स फाउंडेशन किंवा eclipse.org वरती इक्लिप्स डाउनलोडवाली लिंक आली. गेलो. येस. इथे गेल्यानंतर मी डाउनलोड पॅकेजेस ह्याच्यावर क्लिक नका करू. EXEL राइट आपल्याला झिप फॉर्ममध्ये पाहिजे. सो क्लिक केलं. मला हे सजेस्ट करा. आता नीट ऐका. हे जे आहे ना इक्लिप्स आयडी फॉर एंटरप्राइज जावा अँड वेब डेव्हलप हे सवलेटच्या वेळेस आपण इथे येणार आहे बरं का. ॲडव्हान्स जावा म्हणलं लगेच इथं नका. तर तुम्हाला मी JEE सांगितलं ना. कारण आपल्याला वाटतं की अरे मग हेच आहे काय? हे नाही. कोर जावाची आयडी इनफ आहे आपल्याला. ओके. नीट ऐका आता. काही मुलं मीही डाउनलोड करतो ना म्हणून तीच करतात. त्यांच्या मशीनवर होत नव्हती कोर जावाच्या केस. व्हाय? बिकॉज ही Intelची आणि अदर दॅन Intel प्रोसेसर्स. तर ज्यांचा Intelचा प्रोसेसर आहे त्यांनी हिच्यावर क्लिक करा. आयडी डाउनलोडला स्टार्ट होईल. बघा झिप येते राइट. सो से झिप. Ryzen वगैरे प्रोसेसर असतील तर तुम्हाला ती वेगळी लागेल राइट. कम बॅक त्यांनी ही करा. पॉपअप हे नाही झाली तर तुम्हाला ही करायची एवढ्या डोक्यात. सेम फॉर व्हॉट? मॅक ओएस अँड सेम फॉर व्हॉट? लिनक्स राइट. तर मी म्हणेन असं सेम नका म्हणू. बट सेम प्रोसेसर कोणतं आहे त्याच्यावरती ह्या बनलेल्या आहेत. का बरं? जावा जरी प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट असली तरी तिची सॉफ्टवेअर काय प्लॅटफॉर्म डिपेंडंट. का ते कोर जावात सांगितलंय मी तुम्हाला राइट. हिथं नका येऊ. हिथं केव्हा याल तुम्ही? ज्यावेळेस आपण सवलेटचा पहिला प्रोग्राम करू त्यावेळेस आपल्याला हे डाउनलोड करावं लागेल. सो धिस आयडी इज व्हॉट? डाउनलोड. 351 MBची आहे. मी उद्या काय करेन सांगा बरं? आपल्या फोल्डरमध्ये कुठे? माय कॉम्प्युटर, डी ड्राईव्ह 2025 ॲडव्हान्स जावा बॅच 21 इथे जाऊन एक फोल्डर बनवा. काय म्हणवेन मी? इक्लिप्स आणि तिथं ती आणून ठेवा. आलो? म्हणजे ह्याच्यात असणार इक्लिप्स. त्याच्यात जाऊन मी करणार JDBCचे प्रोग्राम आणि त्याला लागणाऱ्या जार इथे. आता अजून एक फोल्डर बनवतोय नीट लक्ष द्या. ज्याला मी नाव देतोय माझे सोर्स कोड्स. हे कळलं ना? काय नाव देतोय? कोड्स. त्याला आपण वर्कस्पेस म्हणतो बरं का. वर्कस्पेस म्हणजे काय? इक्लिप्स जे प्रोग्राम बनवेल ते कुठे सेव्ह करणार? तर ह्या कोड्स फोल्डर. पण मी ह्याला पण अजून सेग्रीगेट करतो. कोड्समध्ये पण काय असणार माझं? JDBC कोड्स असणार आहे. हे वेगळे चॅप्टर आहेत ना. 3 वर्कस्पेस आणखीन बनवून ठेवतोय मी राइट. सर्व्हलेट कोड्स असणार. तसंच काय असणार आहे? JSP कोड असणार. ओके. तसंच काय करू आपण? मल्टी थ्रेडिंग कोड्स. हे कळलं का रे? म्हणजे कोड्स फोल्डरमध्ये तुम्ही काय केलं? 4 वर्कस्पेस बनवले. JDBC चॅप्टर सुरू असेल तर इक्लिप्सचे सगळे प्रोग्राम इथंच सेव्ह होतील. सवलेटचा सुरू असेल तेव्हा सगळे प्रोग्राम इथंच स्टोअर होतील. सगळे प्रोग्राम या ठिकाणी. मी तुम्हाला हे फोल्डर अख्खं उचलून देणार. नॉन टेक्निकल गोष्टी कळल्या सगळ्या? जावा, JDBCचा, सवलेटचा, JSPचा किंवा ॲडव्हान्स जावाचे सगळे प्रोग्राम करण्यासाठी काय-काय करावं लागणार आहे माहिती. हे असं का करू? इट्स अ गुड थिंग की तुम्ही सगळ्या गोष्टी अलाइन करून ठेवता. असं असेच करायचं असं काही रूल नाही. राइट. मी कोड सी ड्राईव्हमध्ये ठेवले, जार ई ड्राईव्हमध्ये चालेल. काही प्रॉब्लेम नाही. जसे आपल्या बॅचचा सगळा राडा इथं असतो. जार सकट, सॉफ्टवेअर सकट सगळं. कळतंय? तुम्ही जर IntelliJ डाउनलोड करणार असाल तर इथे IntelliJ. ओके. सो ऑब्व्हियसली त्याला वेळ लागेल. द रेस्ट ऑफ पार्ट विल डू टुमॉरो राइट. पण आपण आज डाउनलोडला टाकलं एवढं तर सगळ्यांना फिक्स आहे राइट.
सो उद्या आल्यावरती आपण काय करू पहिलं JDBCचं ॲप्लिकेशन प्लीज डेटाबेस ऑलरेडी काय आहे? क्रिएटेड आहे. टेबल पण ऑलरेडी काय आहे? क्रिएटेड आहे. दिसतं सगळ्यांना? येस. उद्या फक्त मी आल्यावर काय करेन? डिलीट फ्रॉम स्टुडंट. सगळे रेकॉर्ड डिलीटेड. क्वेरी इज ओके. 3 रो अफेक्टेड म्हणजे डिलीट झालेले आहेत. आता जर मी इथं सिलेक्ट केलं, तुम्हाला एक पण रेकॉर्ड दिसत नाही. आता इथं रेकॉर्ड कुठनं येणार? जावातनं इथं येणार. जावा ॲप्लिकेशन तुम्हाला म्हणणार एंटर द रोल नंबर, एंटर द नेम, एंटर दी पर्सन. क्लिअर सगळ्यांना? सो दॅट इज अवर टुमॉरोज टार्गेट. ओके. स्टेप बाय स्टेप मी इन्स्ट्रक्शन पण लिहून देईन आणि तुम्हाला कोड पण अवेलेबल करू शकते. म्हणजे ऑब्व्हियसली तुम्हाला फर्स्ट टाइम करताय ना, तर वी विल डू इन दिस वे की स्टेप्स टू राइट फर्स्ट JDBC ॲप्लिकेशन. ओके. सो आपण उद्या उद्या म्हणजे उद्याच नाही, परवापर्यंत जाईल ते. कारण सगळ्या गोष्टी एक्सप्लेन पण करायच्या आहेत ना. उद्या तर टाइप करूनच होईल. परवा मात्र एक्सप्लेन करायला जावं. असं काहीतरी होईल. 2 लेक्चर लागतात पहिलं ॲप्लिकेशन एक्सप्लेन. ठीक आहे. चालेल. सो दॅट्स इट फॉर टुडे. येस. आस्क एनी डाउट काही असेल तर अदरवाईज ऑनलाईन जर काही डाउट नसेल तर तुम्ही जस्ट ओके टाइप करून लेफ्ट होऊ शकता. म्हणजे मला कळेल की तुम्हाला काही डाउट कंटेंट वाईज अदरवाईज वी आर डन. नोट्स वगैरे मी व्हिडिओ ॲप साइडला अपलोड करतो राइट? चालेल. सो डन फॉर टुडे.